सोबत या भागाचे संपर्क नेते आहेत संदीप देशपांडे। आज खरं तर शाखेचं उद्घाटन होते, पक्ष बांधणीसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे। कसा असणार आहे कार्यक्रम? नाही, आज आपलं विभागीय कार्यालय जे आहे त्याचं माणगावला श्रीवर्धन रोडवर कार्यालय जे बनवलेलं आहे त्याचं उद्घाटन सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते होणार आहे। तसंच पेणमध्ये होणार आहे, पुढे पनवेलला होणार आहे। असे 3 कार्यालयाचं उद्घाटन सन्मान्य राजसाहेबांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर जो इतके दिवस रखडलेला जो माणगाव बायपास आहे त्या कामाची पाहणी सुद्धा सन्मान्य राजसाहेब करणार आहे। मुंबई गोवा महामार्ग सुद्धा आहे, या भागाचं सुद्धा काम रखडलेलं आहे। अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे। आता गणेशोत्सव जवळ येतो, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात, पण अजूनही महामार्गाचं काम हे अपूर्णच आहे। नाही, आणि जे काम झालंय ते पण निकृष्ट दर्जाचं झालंय। आज आपण बघितलं तर नागोठण्याचा पुलाची काय अवस्था झालेली आहे, अत्यंत धोकादायक स्थिती आहे। म्हणजे जे काम झालंय ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालंय। मला असं वाटतं ही अतिशय शोकांतिका आहे। केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत, यांचं दुर्लक्ष आहे याकडे। ते एकीकडे E20 कडे आपण जातोय, ते त्याच्या गोष्टी करतात, पण मूळ जो महामार्ग आहे जो अनेक वर्षांपासून रखडलेला आहे। मला असं वाटतं की याच्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये द्यायला हरकत नाही। कारण आजचा कुठलाही रस्ता नाही जगात जो 17 वर्ष बनतोय आणि तरी रस्ता पूर्ण होत नाही। मला असं वाटतं यासाठी गडकरी साहेबांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं पाहिजे। दुसरा एक राजकीय प्रश्न आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला। मनोज जरांगे आता सरकारवर थेट टीका करू लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी फसवलं अशा पद्धतीचा आरोप केला जातोय। मनसेचं काय म्हणणं आहे? मला कल्पना नाही मनोज जरांगे साहेबांच्या मनात काय आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या मनात काय। मला असं वाटतं ते स्पष्ट होईल। पण खरंच सरकारने फसवलं असं वाटतं सुरुवातीला? कल्पना नाही याची, मला हा विषय माहीत नाही, त्यामुळे मी या विषयात बोलत नाही। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, रायगड।